हेलो गाइस, वेलकम टू अनदर ब्लॉग। और जैसे आपने देखा ही होगा कि थंबनेल से कि अभी पीडीआई करने आया हूँ मैं यहाँ पे। और ये है Hyundai का शोरूम। और गाड़ी तो कल रात को ही आ गई थी। अभी तो बस आ गया हूँ मैं देखने के लिए गाड़ी। लोन वगैरह का प्रोसेस हो गया, वो भी काफ़ी बड़ा लंबा प्रोसेस था। वो भी मैं आपको डिटेल में बताऊँगा कि कैसे क्या क्या हुआ था, वो भी अलग वीडियो में। इस वीडियो में बस आपको पीडीआई क्या क्या करी है मैंने अभी करने वाला हूँ वो आप। तो ये है अपनी गाड़ी, अभी चेक कर रहे हैं अंकल वगैरह आए मेरे। देखते हैं अभी हर एक चीज़ देखते हैं। ये जो मार्क्स दिख रहे हैं, ये मार्क्स होते कि पूरा कंपनी से फिटेड आई है या फिर खोली वगैरह है कि नहीं गाड़ी, वो यहाँ पे चेक करते हैं। साइड में तो मैंने देख लिया है, साइड में ऐसा कोई स्क्रैच तो दिखा नहीं मुझे। और पेंट भी मैंने चेक किया, पेंट पर भी कोई दिख नहीं रहा कि कोई रीपेंट करी गई है गाड़ी। पैनल गैप्स थोड़े से देख लिए मैंने, प्रॉपर है। साइड डोर में भी कोई स्क्रैच वगैरह नहीं दिख रहा है मुझे। अब देखते हैं ग्लास के ऊपर, ग्लास भी ठीक है। ये वाली साइड ठीक है, क्योंकि पीडीआई कल रात को ही आई थी गाड़ी, तो उसके बाद अभी डायरेक्टली आज हम देखने आए हैं। अंदर से देखते थोड़ा, अभी रियर देखते सबसे पहले। हाँ हो, अंदर से देखते हैं गाड़ी। स्टिकर ना लावलं तर आधी येतात म्हणतात, पिढ्या झाली की पहिले गाडी येतात. पीछे से देखते हैं गाड़ी को। हाँ हाँ काका बघा तुम्ही, बघा तुम्ही बसा, तू बसा. बघितल्या चांगला आहे आणखी नाही तुम्हाला हाय किती आता हे तर मोड सेटलं नाहीये कारण इथे स्क्रीनच नाही. हा, हा. Accessories मध्ये जेवणाचं. किती येणार ना असं हे ॲक्सेसरीज तुम्ही आता सगळं बाहेरनं करणार आहे का? ते लावून देतात सगळं. ते तर मोड सगळे चेंज होणार आता एक सगळं तुम्हाला सगळं सगळं नॉर्मल गोष्ट तुम्हाला आवडत हे वायफरचं नाही काही कुठं पाहिलं आपल्याला पायात लागत आहे. हे जर केलं वरनं पण येणार आणि पायातनं पण येणार. एसी चालू केलं की एसी तर चालू गाडी स्टार्ट केली. त्यात फॉग लाईटला आहे काही फॉग लाईट आहे याला काय म्हणता ॲलोजन फॉग लाईट नाही खाली येल्लो नाही, येल्लो आहे सॉरी, व्हाईट नाही आहे. स्टार्ट करा ना गाडी. त्याचं बटन फॉग लाईटचं कुठे आहे चालू आहे का पुढं? येल्लो कलर राहतात.
फक्त जर टॉप घेतले ना आपण 24 लाखाचे त्याला व्हाईट येतात, याला येल्लो राहतात. आणि हे पण जर तुम्ही यांना माहिती पुणे मुंबई सगळं होतंय, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. काका एकदा अप्पर डिपर मारा. अप्पर डिपर एलईडी लाईट आहे का? पिवळीच आहे साधं. करा सुरू. काका एकदा अप्पर डिपर हे करून बघा की. अप्पर डिपर असतो नाही, चालू करा बरं. हां ठीक आहे. बरं चालते चालते बरोबर आहे. आणि त्यात आपलं तिघं एकसारखीच आहे, दीपक मोरे तुम्ही आणि मी. चालते बघूया की आपण. आता गाडीची पिढी आहे चालली, एक नवीन गाडी घेतली पाहुण्यांना. आणि आपलं शॅम्पू सकाळचा पुसायचं ते बाकी काय करत नाही तुम्ही कशाला काय हे वाला इंजिन ऑइल आहे ना. लागेल गाडीची ही चालली गाडी सर्व्हिसिंग सगळं करतात पण डीप नॉलेज मला इंजिनचं नाही एवढं. इथं काय आपण हात लावायचं नाही अजिबात पाहुण्यांना सर्व्हिस वाले सगळं दरवेळेस चेक करून तुम्हाला अपडेट देतातच. हे सगळं करतात ते पाणी भरतात. हे महत्वाचं हे असतं. 4 सिलेंडर जे असतं ना, 1 2 3 4 बाकीच्यांना 3 सिलेंडर आहे. तिथं स्विच फ्यूज आहे सगळे. आजकाल काय केलं एवढं, फक्त एक फ्यूज बंद होणार, फ्यूज इथं चेंज केलं की देत नाही. म्हणजे सारखं ओपन हे करायची गरज नाही आपल्याला. तर फ्यूज सिस्टम चांगलं ही आहे सगळ्यात इझी केलं आपल्याला. बॅटरी पण चांगलं आहे. सगळ्या गोष्टी चालून येते. 15 आता यात अजून 10-15 वाढणार. वॉशिंग केल्यानंतर अजून एकदा चेक करते का RTO साठी. जाणार स्टॉकला, RTO नाही, RTO वरच इथनं जाणार, तिथला स्टॉक येणार. आपण जिथे गेलतो बघा, तिथं एक्सेसरीज लावणार आपले जे नाही का 2-3 आहे, तिथं एक्सेसरी लावून येते येणार. एवढंच फक्त किलोमीटर. स्टॉक म्हणजे ते हुंडाईचं जे लागते आपण ते. जिथं गेलतो फलटण रोडला, निरावला आलता का आपण का नाही अजून? नाही आम्ही नव्हतो. इथनं म्हणजे 8 किलोमीटर आहे. तिथं सगळं एक्सेसरीज बसवतात टोटल. तिथं गाडी तिथं जाणार, तिथनं इथं म्हणजे एक 7 आणि 7 14-15 किलोमीटर अजून वाढणार. अच्छा तेवढंच वाढेल अजून. ठीक आहे. मागच्यांसाठी काही लिहिले दिसतंय का? हे इथनं ते पूर्ण मागपर्यंत ओपन होणार. बी आणि सी पिलर हे असं या साईडला. हे एक 4 झाले आणि सीटच्या साईडला बघा लिहिले एअरबॅग. तिथं लिहिले बघा एअरबॅग. काय म्हणतात हे दोघं ना, अर्ध इथं ओपन होणार, अर्ध माग, आणि हे आपल्या साईडला ते मागं साईडला. हे सगळं सेफ्टीसाठी उघडणार. पण सीट बेल्ट कंटिन्यू ठेवायचं सर. मागच्यांना चालतंय का? मागच्यांना पुढचे सीट बेल्ट कंटिन्यू ठेवा. पुढच्यांना पण मागच्यांना चालतं. आपल्याला पण सीट बेल्ट लावलेलं पाहिजे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, की सीट बेल्ट कसं करतं, आडवतं आपल्याला त्याच्यामध्ये. सीटने आडणार आपल्याला आणि ती सपोर्ट करणार. पण सीट बेल्टच नाही, तुम्ही त्याच्यावर जाऊन ती परत मागं फेकणार जाऊ. मागच्यांना सुद्धा कारण लावायचं. ते जोरात सुटतं ना एअरबॅग एकदम. त्याच्या मागची असल्यावर नाही इथं सांगतोय सीटच्या मागचं, त्याच्या मागं कोणच लागेल. आडवतं आपल्याला. एसी वाढवायचं. एसी पुढे लावायचं, समोर पायावर तोंडावर काचेवर बटन फिरवायचं. सीट बेल्ट त्यामुळे मत एअरबॅग पेक्षा सीट बेल्ट महत्वाचं. हा, सीट बेल्ट शिवाय ओपन होत नाही. रिवर्स उलटा आहे आता. हे रिवर्स इकडे आहे. आमच्या गाडी इकडे रिवर्स आहे. हा बरोबर. आता हे इकडे आहे. सव्वा गेअर एवढंच असतं का? तर 6 गिअर आहेत, आमच्या 5 गिअर आहेत. थोडासा प्लस टाका लक्षात ठेवायचं. प्लस सोपं आहेत नाही काय. प्लस टाकला त्याच ओपन करायचं. डोअर लॉक. हे काय? ज्याला नॉलेज आहे सेन्सर जजमेंट येतं ना, त्यांना
तो अभी पीडीआई वगैरह कर लिया मैंने, पूरा पेमेंट पूरा ट्रांसफ़र कर दिया और बैंक मैनेजर को भी कॉल कर दिया कि अमाउंट डिस्बर्स कर दे। तो यही बात थी कि पहले पीडीआई करना था, तो उसके बाद ही मैं बोलने वाला था पूरा अमाउंट ट्रांसफ़र करने था। लेकिन गाड़ी काफ़ी अच्छी थी, कोई मुझे ऐसा दिखा नहीं कि कुछ स्क्रैचेस है या फिर कुछ रिपेंट हुआ या कहीं पे ठुकी है गाड़ी। चले अभी उन्होंने बोला है कि अभी आरटीओ के लिए प्रोसेस करने के लिए दिया है और नेक्स्ट मुझे लगता है कल 2-3 बजे तक आना जानी चाहिए। अगर उनका कॉल आता है तो फिर मैं आएंगे यहाँ पर डिलीवरी।